नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10 मॅथ्स 2 पायथागोरस थिअरम या लेसन मधील प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर 2 चे पहिले 4 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. सो आज आपण क्वेश्चन नंबर 5, 6 आणि नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. सो द क्वेश्चन नंबर 5 इज अ साइड ऑफ अ आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, फाइंड इट्स हायपोटेनस. म्हणजे इथं क्वेश्चन मध्ये देताना आपल्याला हा जो काही ट्रायंगल आहे तो आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. सो आय हॅव ऑलरेडी ड्रॉ अ वन फिगर हिअर, ट्रायंगल एबीसी, आणि या ट्रायंगल एबीसी मध्ये साइड एबी आणि बीसी आपण इक्वल दाखवलेले आहेत, कारण आपल्याला क्वेश्चन मध्येच सांगताना सांगितलेलं आहे की हा जो ट्रायंगल आहे तो आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल आहे. फाइंड इट्स हायपोटेनस. तर याच्या आपल्याला जो हायपोटेनस आहे एसी की जो आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. चला तर आपण हा क्वेश्चन आता सॉल्व्ह करूया. सो पहिल्यांदा आपण लेट triangle ABC is an isosceles right angle triangle. ओके, हा ट्रायंगल एबीसी जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल, आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल आहे, आपण हे इथं सपोज केलेला आहे. सो आता इथं आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं हायपोटेनस. मग राईट अँगल ट्रायंगलचा जर हायपोटेनस आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हे पायथागोरसच्या थिअरमने सॉल्व्ह करावं लागणार आहे. आणि इथं आपण AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू एक्स सुद्धा सपोज केलेला आहे. सो फ्रॉम पायथागोरस थिअरम, पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे आपण काय राईट करतो, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, सो AC स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो AC स्क्वेअर ऍज इट इज, AB स्क्वेअर म्हणजेच आपल्याला इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर. AC square is equal to x square. So remaining parts I will take here. AC square is equal to 2x square. AC square is 1 minute. So AC is equal to, इथला स्क्वेअर गेल्यानंतर अपोजिट बाजूला स्क्वेअर रूट आलं, 2x स्क्वेअर. ओके, सो AC इज इक्वल टू, आता इथं एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट निघतं एक्स, परंतु 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून त्याला आपण स्क्वेअर रूट मध्ये तसंच ठेवणार. सो इथं AC आपल्याला मिळाला, म्हणजेच इथं आपण राईट काय करू शकणार, देअरफॉर हायपोटेनस is equal to x under root 2. Okay, this is the question number 5. Next, in triangle PQR, PQ is equal to under root 8, QR is equal to under root 5, PR is equal to under root 3. Is triangle PQR a right angle triangle? म्हणजे इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही आपल्याला पहिलं फाइंड आउट करायचं आहे. इफ एस, जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल, विच अँगल इज ऑफ 90 डिग्री, तर त्या दिलेल्या ट्रायंगल पैकी कोणता अँगल हा 90 डिग्री असेल, जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल तर. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे का ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो आता दिलेल्या बाबींमध्ये आपल्याला इथं काय काय दिलेलं आहे, तर बा इथं PQ, QR आणि PR हे दिलेले आहेत. इथं आपण राईट करू शकतो, इन ट्रायंगल PQR, PQ is equal to under root 8, QR is equal to under root 5 and PR is equal to under root 3. सो दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला याच्यामध्ये दिसते की सगळ्यात जी बिगर साईट आहे, ती जी बिगर साईट आहे किंवा लार्जर साईट आपण ज्याला म्हणतो, ती अंडर रूट 8 दिलेली आहे.
मग आपण पायथागोरियन ट्रिपलेट ज्या पद्धतीने आपण फाइंड आउट करतो की याच्यातील जी ग्रेटर साईट आहे ती घेतो आणि त्याच्यावरून आपण ते फाइंड आउट करतो. सो इथं आपण काय घेणार मग, देअरफॉर हिअर PQ is equal to under root 8 is a larger site. Therefore PQ square is equal to under root 8 bracket square. ओके, इथं आपल्याला आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट काढावे लागणार आहेत. PQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येणार PQ इज इक्वल टू, आणि इथं अंडर रूट 8 चा स्क्वेअर आहे म्हणजे रूट साइन आणि स्क्वेअर गेला, इथं राहिले 8. सो PQ इज इक्वल टू 8. दिस इज द इक्वेशन नंबर 1. ओके, आता रिमेनिंग ज्या टू साइड्स आहेत त्यांचा जर सम आपण त्यांच्या स्क्वेअरचा सम जर आपल्याला 8 मिळाला तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो आपण इथं घेऊया आता की QR चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर इज इक्वल टू, QR चा स्क्वेअर मीन्स अंडर रूट 5 स्क्वेअर प्लस अंडर रूट 3 स्क्वेअर. सो अंडर रूट 5 स्क्वेअर. आता इथं सुद्धा आपण काय करू शकतो की यांचं जर आता स्क्वेअर रूट काढायचे झाले तर आपण QR आणि PR या दोघांचा जो काही सम आहे तो इथे येतोय का पाहूयात. आता इथं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेले तर राहिले 5 प्लस इथं सुद्धा सेम तसंच राहिले 3. सो 5 प्लस 3 8 मीन्स QR प्लस PR इज इक्वल टू 8. या लेफ्ट साइडचे सुद्धा स्क्वेअर रूट आपण काढून घेतला. सो QR प्लस PR इज इक्वल टू 8. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता पहा, आपण जर इक्वेशन नंबर 1 आणि 2 नुसार जर पाहिलं तर आपल्याला जाणवतं इथं की दोन्ही इक्वेशन्स इथं सेम आलेले आहेत. सो इथं राईट करताना आपण राईट करणार आता फ्रॉम इक्वेशन फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. ठीक आहे, या दोन्ही व्हॅल्यू समान आल्यामुळे इथं आपल्याला PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इथं मिळालेला आहे. याच्यावरून आपल्याला एक जाणवलं की इथं एका बाजूचा वर्ग हा दुसऱ्या राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर जेवढा आला. म्हणून आपण इथं राईट काय करणार आता, येस 1 मिनिट, yes, triangle PQR is a right angle triangle. Is a right angled triangle. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. का झालेला आहे तर त्याचं रिझन, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये देताना त्यांनी रिझन सुद्धा विचारलेला आहे. मग आपण राईट काय करू शकतो, स्क्वेअर ऑफ वन साइड स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to the squares, the sum of the squares of the squares of remaining two sides. म्हणजे इथं एका बाजूचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा इथं आलेला आहे. म्हणून हा जो ट्रायंगल आहे PQR हा इथं राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. परंतु आता आपल्याला विचारलेलं आहे अजून की विच अँगल इज द 90 डिग्री. सो इथं आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करावा लागेल. सो पहिला आपण राईट अँगल ट्रायंगल इथं ड्रॉ करून घेऊया. राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे. आता दिलेल्या माहितीनुसार इथं PQ स्क्वेअर जो आहे म्हणजे इथं PQ हा इतर दोन बाजूंपेक्षा मोठा आहे म्हणून आपण इथं हायपोटेनस PQ घेतलेला आहे. ठीक आहे, तर इथं आपण 8 जर राईट केला तर आता हायपोटेनसच्या समोरील असणारा जो म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू असणारी जी काही बाजू आहे त्याच्या समोरील असणारा अँगल सुद्धा हा हायेस्ट असतो म्हणजे तो राईट अँगल असतो. सो इथं आपण काय राईट करणार आता लिहिताना तर की इन ट्रायंगल PQR अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे इथं आपल्याला जे विचारलं होतं की जर इथं ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल जर झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणता अँगल हा राईट अँगल असेल. सो हा झाला क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 2 मधील क्वेश्चन नंबर 6. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर
3. In triangle RST, angle S is equal to 90 degree, angle T is equal to 30 degree, RT is equal to 12 centimeter, then find RS and ST. Okay, I have draw here one figure, triangle RST, angle S is the 90 degree, angle T is the 30 degree, and RT is a 12 centimeter. Okay, so इथं दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला आर एस आणि एस टी हे जे फाइंड आउट करायचे आपण राईट करूया इथं इन ट्रायंगल आर एस टी एंगल एस इज इक्वल टू 90 डिग्री अँड एंगल टी इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, जर आता एखाद्या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलच्या एक अँगल 90 आणि एक 30 असेल तर रिमेनिंग जो अँगल आहे अँगल आर तो सुद्धा काय असणार इथं 60 डिग्रीचा असणार आहे. अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल आर एस टी इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. हा जो ट्रायंगल आहे तो काय झाला 30 60 90 डिग्रीचा ट्रायंगल इथं झालेला आहे. सो आता आपल्याला त्याची प्रॉपर्टी माहिती आहे. अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 ऑफ द हायपोटेनस. सो आपण इथं स्टेटमेंट सुद्धा राईट करणं अपेक्षित आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल 30 इज हाफ ऑफ hypotenuse and opposite side of angle 60 is √3/2 of hypotenuse. म्हणजे 30 डिग्री अँगल समोरील असणारी जी साइड आहे ती हायपोटेनसच्या 1/2 असते आणि 60 डिग्री समोरील असणारी साइड ही √3/2 ऑफ द हायपोटेनस असते. सो आता इथं 30 डिग्रीची अपोजिट साइड आहे आर एस. देअरफॉर आर एस इज इक्वल टू 1/2 ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस आहे आर टी. ठीक आहे, सो 1/2 इंटू आर टी दिलेला आहे 12. सो 2 1 जा 2 2 6 जा 12. सो 6 सेंटीमीटर. इथं आर एस आपल्याला मिळाला. आर एस मिळालेला आहे 6 सेंटीमीटर. आणि नेक्स्ट आपल्याला जी फाइंड आउट करायला लावलेली आहे ते एस टी. सो इथं लिहूया आता नाव एस टी इज इक्वल टू √3/2 इंटू आर टी. ओके, सो √3/2 इंटू 12. सो 2 1 जा 2 2 6 जा 12. सो इथं व्हॅल्यू मिळाली 6√3 सेंटीमीटर एस टी. इथं दोन्हीही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. सो इथं मी फिगर एक ड्रॉ केलेली आहे. रेक्टँगल ए बी सी डी आणि इथं डायगोनल जो आहे तो बीडी इथं ड्रॉ केलेला आहे. सो इथं विचारलेलं आहे आपल्याला फाइंड द डायगोनल. बीडी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला अँड ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, सो आता दिलेल्या इन्फॉर्मेशन आपण इथं पहिलं राईट करूया. लेट quadrilateral ABCD is a rectangle. आपण इथं quadrilateral ABCD जो आहे तो रेक्टँगल सपोज केलेला आहे. ओके, अँड BD is a diagonal. BD is a diagonal. ओके, नाव आता दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये काय काय आपल्याला इथं राईट करूया आपण. BC is equal to 16 सेंटीमीटर. ओके, and area of rectangle is equal to 192 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. सो आता पहिला आपल्याला इथं या
बीडी काढण्यासाठी इथं राईट अँगल ट्रायंगल साठी लागणारी जी ब्रीथ आहे ती ब्रीथ आपल्याला फाइंड आउट करावी लागणार आहे. सो आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. सो लेंथ आपल्याला दिलेली आहे 16, आपल्याला ब्रीथ काढायची आहे आणि एरिया दिलेला आहे 192. सो इथं राईट करणार आपण 192. 16 मल्टिपल आहेत, अपोजिट बाजूला आल्यावर डिवाइड इज इक्वल टू बी. सो 16 1 जा 16, remaining 2, 16 2 जा 32. So 12. So breadth is equal to 12 सेंटीमीटर आपल्याला इथे मिळालेली आहे. 1 मिनिट, थोडस आपण प्रॉपरली राईट करूया. 12 सेंटीमीटर. ओके. सो आता आपल्याला इथं ब्रीथ मिळालेली आहे. यानंतर आपल्याला काढायचं आहे की डायगोनल जो आहे या रेक्टँगलचा तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग या डायगोनल फाइंड आउट करण्यासाठी इथं ज्या रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आहेत त्यानुसार each and every angle of diagonal is right angle. So we have to take here one right angle triangle in triangle BDC. In triangle BDC, angle C is equal to 90 degree. Okay. So therefore from Pythagoras theorem हायपोटेनस कोणता येणार इथं आता BD. सो BD स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर किंवा DC स्क्वेअर आपण काही राईट करू शकतो इथं. ठीक आहे. सो BC दिलेला आहे 16 स्क्वेअर, CD आपण आत्ताच काढला 12 स्क्वेअर. सो 16 स्क्वेअर 256 प्लस 12 स्क्वेअर 144, 6 प्लस 4 0. सो 400 इथं आपल्याला मिळालेले आहेत. सो BD स्क्वेअर इज इक्वल टू 400. देअरफॉर BD इज इक्वल टू इथला स्क्वेअर गेल्यानंतर इकडं स्क्वेअर रूट येणार आहे 400. देअरफॉर BD इज इक्वल टू 400 चा स्क्वेअर रूट येतो 20. सो 20 सेंटीमीटर. सो आपल्याला इथं व्हॅल्यू काय मिळालेली आहे, BD इज इक्वल टू 20 इथं मिळालेली आहे आपल्याला. Okay, so this is the question number 4. So remaining questions we have to solve in the next videos. So चॅनलला आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला मॅथ्सशी रिलेटेड असणारे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स इथं मिळून जातील. धन्यवाद.